नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. बांगलादेशची राजधानी ढाका इथं भव्य मोर्चा. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची केली मागणी. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या समर्थकांनी केली मागणी. माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलोनच्या समर्थनार्थ पेरूमध्ये मोर्चा. हजारो कॅस्टिलोनच्या समर्थकांची निदर्शनं. पेरूमध्ये गेल्या 6 वर्षात 6 अध्यक्ष तर 2020 मध्ये एकाच आठवड्यात 3 राष्ट्रपतींचा समावेश. पाकिस्तानच्या चमन शहरात अफगाणिस्तानच्या सैन्याकडून गोळीबार. हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू तर 17 लोक जखमी. अफगाणिस्तान सैन्यानं नागरिकांवर विनाकारण अंधाधुंद गोळीबार केल्याचा पाकिस्तानी सैन्याचा आरोप. 1000 सर्ब सैन्याच्या तैनातीची परवानगी देण्यास सांगितल्यानं तणाव वाढला. सर्बियन राष्ट्राध्यक्षांनी कोसोवोमधील शांती सैन्य दलाला परवानगी देण्यास सांगितलं. कोसोवोमध्ये संतप्त नागरिकांनी रस्ते रोखले. नासाचं ओरियन कॅप्सूल चंद्रावरून परतलं. नासा मिशनच्या 2024 साठी सेट केलेल्या पुढील चांद्र मोहिमेसाठी अंतराळवीरांसाठी मार्ग मोकळा. आणि रशिया, युक्रेन आणि बेलारूसच्या कार्यकर्त्यांचा 2022च्या नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मान. 3 विजेत्यांना पुरस्कार प्रदान. आणि आता काही आंतरराष्ट्रीय बातम्या पाहायच्या आहेत, पण आधी जाऊयात. अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. पंतप्रधान मोदी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल व्यक्त केलेल्या भावना, साहेबांच्या नेतृत्वाच्या, विचारांच्या आणि प्रदीर्घ राजकीय सामाजिक कार्यकारिणीचा गौरव आहे असं मी तरी समजतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, तो पुढे जातच असतो. परंतु त्याच्यातून बरंच काही आपल्याला करायचं असेल तर ते करण्याच्या करता सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि एकंदरीतच ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि मग नंतर आमदारकी, खासदारकी, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्या विचारांचे, साहेबांच्या विचाराची माणसं कशी जास्तीत जास्त निवडून येतील त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांनी निश्चय करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आपली चालू आहेत, त्याच्यामध्ये रक्तदान मोठ्या प्रमाणावर करा. सध्या ब्लडचं शॉर्टेज आहे, त्याच्यामध्ये एक चांगलं काम ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करता येईल. जे त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन. परंतु जे अजून झालेले नाहीत त्यांनी कृपा करून त्याच्यामध्ये सहभाग दाखवावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्यांनी विविध विषयांवरती भाष्य केलेलं आहे. आज शरद पवारांचा 82वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे. आणि आता काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. मनिलामध्ये निदर्शकांनी मार्कोसच्या अंतर्गत अन्यायाचा निषेध केला. फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या प्रशासनात वाढत्या न्यायबाह्य हत्या आणि इतर अन्यायांच्या विरोधात शेकडो निदर्शकांनी शनिवारी मनिला इथं मोर्चा काढला. अधिकार गट आघाडी करापटन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शकांनी पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रपती राजवाड्याकडे मोर्चा काढण्यापूर्वी राजधानीतील सार्वजनिक चौकात ते जमले होते. आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त झालेल्या या रॅलीमध्ये सुमारे 800 आंदोलकांनी भाग घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बांगलादेशच्या राजधानीत हजारो विरोधी समर्थकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी केली। माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे समर्थक कडेकोट बंदोबस्तात ढाका इथं निषेधस्थळी पोहोचले, तर गृहमंत्री अझदुद्दीन खान यांनी रॅलीतून हिंसाचार झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला। जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी ब्रीफिंग दरम्यान बऱ्याच विषयांवरती भाष्य केलंय। जुलैमध्ये माजी नेते शिंझो अबे यांच्या हत्येनंतर दक्षिण कोरिया आधारित धार्मिक गटाचं जपानच्या शासक लिबरल डेमोक्रॅटिक पक्षासोबतचे अनेक दशकांचे संबंध समोर आलेत आणि किशिदा यांचं समर्थन रेटिंग कमी झालेलं आहे। त्यामुळे जपानला पुढील 5 वर्षांच्या पुढे लष्करी शक्ती मजबूत करणं आवश्यक असल्याचं किशिदा म्हणालेत। सुधारित राष्ट्रीय सुरक्षा रणनीती या महिन्याच्या अखेरीस त्यांनी जाहीर केली आणि मकरा ही जाहीर करण्याची अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त चिलीच्या राजधानीत मोर्चा काढला गेला। 2019च्या उठावात कैद झालेल्या कैद्यांच्या सुटकेची मागणी करत हा मोर्चा सॅन्टियागोच्या डाऊनटाऊनमधील अनेक रस्त्यांवरून काढण्यात आला। 2006 मध्ये या दिवशी चिलीचे माजी डी फॅक्टो अध्यक्ष ऑगस्टो पिनोशे ज्यांनी 1973 मध्ये राष्ट्राध्यक्ष साल्वाडोर अलेंडे यांच्या विरोधात सत्तांतर घडवून आणलं आणि 1990 मध्ये संपलेली लष्करी हुकुमशाही त्यांनी सुरू केली। चीनमध्ये मानवी हक्कांसाठी आवाहन करणाऱ्या निदर्शकांनी लंडनमधील चीनी दूतावासावरती मोर्चा काढला आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त एकता दर्शवली। हाँगकाँग, उईघुर, तिबेट, मंगोल आणि मुख्य भूप्रदेश चीनमधील लोकांच्या मानवी हक्कांचं समर्थन करणाऱ्या बॅनरसह निदर्शकांनी मध्य लंडनच्या रस्त्यावरून मोर्चा काढला। चीनमध्ये शांघाय आणि बीजिंगसह इतरही शहरांमध्ये अनेक दिवस निदर्शनं झालेली आहेत। निदर्शकांनी कोविड-19 प्रतिबंध कमी करण्याची मागणी केली आहे। काहींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना पायउतार करण्याची मागणी केली आहे। मेक्सिकोमध्ये मारल्या गेलेल्या अमेरिकन पर्यटकांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। लिटल रॉक एमी इथं अमेरिकन पर्यटक शॅक्वेला रॉबिन्सनसाठी रॅली आयोजित करण्यात आली होती। अपटाऊन शार्लोटममधील जिऑन चर्च इथं निदर्शनं करण्यात आली। मेक्सिकोमध्ये मित्रांसोबत सुट्टी घालवताना रॉबिन्सनचा मृत्यू झाला होता। पेरूचे पदच्युत अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या समर्थकांनी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसकडे जाण्याचा आणि आता अटकेत असलेल्या कॅस्टिलोंच्या महाभियोगाचा निषेध करण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। कॅस्टिलोच्या उपाध्यक्षा दीना बोलुअर्टे या पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्यात आणि त्या देशाच्या 6व्या अध्यक्षा बनल्यात। दरम्यान कॅस्टिलोला बंडखोरीच्या आरोपांना सुद्धा सामोरं जावं लागलंय। माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांचे सुमारे 1000हून अधिक समर्थक पेरूच्या राजधानीत त्यांच्या सुटकेसाठी एकत्र जमले होते। विधानमंडळ विसर्जित करण्याचा आणि सरकारवरती एकतर्फी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कॅस्टिलोची काँग्रेसने हकालपट्टी केली आहे आणि बंडखोरीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे। त्यामुळे घटनात्मक संकटता यामुळे निर्माण झालाय। कॅस्टिलो यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप नाकारलेले आहेत। पेरूमध्ये गेल्या 6 वर्षात 6 अध्यक्ष झालेत, ज्यात 2020 मध्ये एकाच आठवड्यात 3 राष्ट्रपतींचा देखील समावेश आहे। पेरूच्या राजकीय संकटावरती पेरूच्या राजधानीत निदर्शनं सुरू असताना रविवारी हिंसाचार उसळला। त्यांचे नवीन अध्यक्ष दीना बोलुअर्टे यांचा राजीनामा आणि त्यांनी काँग्रेसची जागा घेण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकांचं वेळापत्रक आणि पेड्रो कॅस्टिलोंच्या सुटकेची मागणी करण्यासाठी देशभरातून हजारो लोक जमले होते। ग्रामीण भागात विशेषतः कॅस्टिलो यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात निदर्शनं देण्यात आली। दरम्यान पेरूची राजधानी लिमा इथं पुन्हा शेकडो लोक विधिमंडळाच्या बाहेर देखील जमले। आमदारांचं सत्र सुरू असतानाच पोलिसांनी जमावावरती अश्रुधुराचा मारा केला। 21 डिसेंबर 1988ला लॉकरबी स्कॉटलंड इथं प्रवासी विमान नष्ट करणारा बॉम्बर बनवल्याचा संशय असलेला लिबियाचा माणूस अमेरिकेच्या ताब्यात आहे आणि या स्फोटात विमानातील सर्वच्या सर्व 259 प्रवासी आणि इतर 11 जण ठार झाले होते असं यूएस आणि स्कॉटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं। नासाचं ओरियन कॅप्सूल चंद्रावरून परत आलाय। कॅप्सूल 25 दिवसांच्या चाचणी उड्डाणानंतर मेक्सिकोच्या समुद्रात कोसळलं। नासा मिशननं 2024 साठी सेट केलेल्या कार्यक्रमाच्या पुढील चांद्र मोहिमेसाठी अंतराळवीरांसाठी या कॅप्सूलनं आता मार्ग मोकळा केलाय। ओरियन समुद्रात कोसळल्यावरती एक नौदलाचं जहाज, अंतराळयान आणि त्याचे 3 चाचणी डमींसाठी खोल समुद्रात गेलं। 50 वर्षांपूर्वी अंतराळवीर चंद्रावर अखेरचे उतरले होते।
बोगोटा इथं रिव्होल्युशनरी आर्म फोर्सेस ऑफ कोलंबियामध्ये शहीद झालेल्या 6 कोलंबियन सैनिकांचा सन्मान करण्यासाठी लष्करी अधिकारी आणि कॉम्रेड्सनी एक समारंभ आयोजित केला होता। या 6 सैनिकांवरती काका इथल्या ग्रामीण भागात रायफल आणि ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात 7 सैनिक जखमी झाले असून त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत। फॉलन हिरोजच्या स्मारकावरती हा समारंभ आयोजित करण्यात आला होता। जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे प्रमुख जोसे जोआकिन अमेन्स्क्विटा यांनी सैनिकांच्या पालकांना शोक संदेश पाठवला। होनोलुलू पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार केले, ज्याने वायकिकी हॉटेलच्या खोलीतून बाहेर येण्यासाठी नकार दिला आणि अनेक राऊंड्स देखील फायर केले होते। सुमारे 50 पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं आणि ओहिया वायकिकी स्टुडिओ स्वीटच्या व्यवस्थापकांनी याबाबत पोलिसांना कळवलं। मात्र ज्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी 5व्या मजल्यावरील त्या युनिटमध्ये जाऊन या व्यक्तीची चौकशी केली त्यावेळी स्वतः त्यांनी पोलिसांना ओळखही दिली नाही आणि व्यक्तीनं आतून गोळीबार देखील केला। पोलिसांनी संपर्क साधण्याच्या वाटाघाटींच्या प्रयत्नांना नंतर दुर्लक्ष केलं आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल या व्यक्तीवरती गोळीबार केला। या गोळीबारामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झालाय, त्याची अद्याप ओळख पटलेली नाहीये। शिकागो शहराच्या दक्षिण बाजूला झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि एक महिला जखमी झाली आहे। एक 38 वर्षांचा माणूस रस्त्याने चालत असताना त्याचा दुसऱ्या माणसाशी वाद झाला। या वादानंतर त्या दुसऱ्या व्यक्तीनं बंदूक बाहेर काढली आणि गोळीबार केला आणि डोक्यात गोळी झाडली। यामध्ये सिटी बसमधून उतरणाऱ्या एका महिलेलाही गोळ्या लागल्यात असं पोलिसांनी सांगितलंय। तिच्या हाताला मार लागलाय आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत। युक्रेनच्या सुरक्षा एजन्सीनं मॉस्कोच्या कुलगुरूंच्या संदेशासह रुबल एशियन पासपोर्ट आणि पत्रकं यांसह जप्त केलेल्या पुराव्यांचे फोटो पोस्ट केलेत। चर्चचे समर्थक आणि विरोधकांमध्ये मतमतांतर आहेत। युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च 17व्या शतकापासून मॉस्को पॅट्रियार्कशी एकनिष्ठ आहे। 2019 मध्ये युक्रेनच्या प्रतिस्पर्धी ऑर्थोडॉक्स चर्चला कॉन्स्टँटिनोपलच्या इक्युमेनिकल पॅट्रियार्ककडून मान्यता मिळाली आहे, परंतु मॉस्को आणि इतर बहुतेक ऑर्थोडॉक्स पॅट्रियार्कनं ते पद स्वीकारायला नकार दिलाय। रोममधील स्पॅनिश स्टेप्सजवळ व्हर्जिन मेरीच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी वार्षिक ख्रिसमस भेटीदरम्यान युक्रेनमध्ये शांततेसाठी प्रार्थना करताना पोप फ्रान्सिस यांच्या डोळ्यात अश्रू आले। हजारोंच्या जमावाच्या हे लक्षात येताच त्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित केलं। थोड्या विरामानंतर फ्रान्सिस यांनी पुन्हा प्रार्थना सुरू ठेवली। युक्रेनियन लोकांनी आपण खूप दिवसांपासून परमेश्वराकडे जी शांती मागितलेली आहे आणि त्या शहीद भूमीतील तरुणांना खूप त्रास होतोय यासाठी पोप यांनी प्रार्थना केली। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली। सुनक यांच्या कार्यालयाच्या मते युक्रेनबरोबरच्या संघर्षात युद्धविरामासाठी प्रामाणिक नसणाऱ्या रशियाच्या कॉलचं महत्त्व लक्षात घेऊन सुनक आणि झेलेन्स्की यांनी सहमती दर्शवली। मात्र असा कराराचा विचार करण्याआधी रशियानं युक्रेनमधून आपलं सैन्य मागे घ्यावं लागेल असं सुनक यांनी सांगितलं। झेलेन्स्कींनी युक्रेनला पाठिंबा दिल्याबद्दल सुनक आणि ब्रिटनचे आभार मानले। सरकारने तयार केलेल्या शस्त्रास्त्रांच्या वर्गीकृत यादीला अंतिम मान्यता देऊन युक्रेनला देशाच्या पहिल्या लष्करी मदतीच्या समर्थनार्थ बल्गेरियन खासदारांनी मतदान केलंय। बल्गेरियानं पूर्वी युक्रेनियन लष्करी उपकरणं त्याच्या कारखान्यांमध्ये दुरुस्त करण्याचं मान्य केलं, परंतु राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांनी देशाच्या मॉस्को अनुकूल राजकीय पक्षांच्या विरोधामुळे थेट शस्त्र पाठवण्याला त्यांनी नकार दिलाय। रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना जे खेर्सनच्या रशियाच्या ताब्यादरम्यान तुरुंगात वाचले होते त्यांनी आपले भयानक अनुभव सांगितलेले आहेत। जेव्हा रशियन सैन्यानं माघार घेतली तेव्हा तो आणि इतर सुमारे 450 कैदी पळून गेलेत। खेर्सनच्या सुटकेच्या आदल्या दिवशीची रात्र अंधारमय आणि अधिकृतपणे प्री ट्रायल डेस्टिनेशन सेंटरमध्ये बंद असलेल्या कैद्यांसाठीची होती असं त्यांनी सांगितलं। जरी तेथे बहुतेक कैद्यांना शिक्षा झाली होती तरी ती स्थिती भयावह असल्याचं त्याने नमूद केलं। रशिया, युक्रेन आणि बेलारूसच्या कार्यकर्त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। 2022च्या नोबेल शांतता पुरस्कार सोहळ्यामध्ये ओस्लो इथं 3 विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कीव आधारित सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीच्या ओलेक्झांड्रा मॅटविचुक, रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियलच्या यान रॅचिन्स्की आणि नतालिया पिंचुक तिच्या तुरुंगात असलेल्या पतीच्या बेलारूसच्या मानवाधिकार अधिवक्ता एलेस बिलियान्स्की यांच्या वतीनं हे पुरस्कार स्वीकारण्यात आले। युक्रेनमधील युद्धात रशियन सैन्यासाठी लढताना मरण पावलेल्या 23 वर्षीय झांबियातील विद्यार्थ्याचा मृतदेह घरी परत आलाय। लेमेनकी न्यारेंदा सैन्यात सामील होण्यापूर्वी रशियामध्ये अणु अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता। त्याचं पार्थिव लुआसा येथील केनेथ कोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालं।
उत्तर कोसोवोमध्ये तणाव वाढला होता. रात्रभर शॉट्स आणि स्फोट झाल्यानंतर सर्ब सैन्यानं रस्ते देखील रोखले होते. यात कोणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाहीये. मात्र कोसोवोच्या उत्तरेकडील सर्ब लोकसंख्या असलेल्या 1000 सर्ब सैन्याच्या तैनातीची परवानगी देण्यासाठी सर्बियन राष्ट्राध्यक्षांनी कोसोवोमधील नाटोच्या नेतृत्वाखालील शांती सैन्य दलाला आता परवानगी द्यायला सांगितली आहे. अफगाण सैन्यानं केलेल्या प्राणघातक गोळीबारात एका सीमावर्ती शहरात 6 लोक ठार झालेत. पाकिस्तानच्या सैन्यानं असं सांगितलंय की शेजारील देशांमधील संबंध सतत ताणले जातात. हा हल्ला पाकिस्तानच्या चमन शहरात झालाय. लष्कराच्या मीडिया विंगनं असं सांगितलंय की गोळीबारात 17 लोक जखमी झालेत आणि अफगाण सैन्यानं नागरिकांवरती विनाकारण आणि अंधाधुंद गोळीबार केल्याचा आरोप केलाय. पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर स्क्वेअरवरती मुलांनी आणलेल्या येशूच्या पुतळ्यासमोर आशीर्वाद दिला. यावेळी बोलताना फ्रान्सिस यांनी मुलांना सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाहेर पाळण्यासमोर प्रार्थना करण्यासाठी आमंत्रित केलं. फ्रान्सिसने संपूर्ण जगातील मुलांसाठी, विशेषतः ज्यांना युद्धाचे भयंकर दिवस पाहावे लागले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. व्हर्जिन ऑफ ग्वाडालूपचा दिवस साजरा करण्यासाठी ग्वाडालूपच्या बॅसिलिकाकडे जाणाऱ्या मार्गावरती लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी दरवर्षी होते. कॅथोलिक मानणाऱ्यांसाठी 12 डिसेंबर हा 1531 मध्ये जुआन डिएगो नावाच्या स्थानिक मेक्सिकन माणसानं पाहिलेल्या व्हर्जिन मेरीच्या अनेक देखाव्यांपैकी एकाचा वर्धापन दिन आहे. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि अनेक फूट साचलेला बर्फ अशी स्थिती सध्या सिएरा नेवाडामध्ये आहे. त्यामुळे माउंटन हायवे बंद झालेत, झाडं देखील पडली आहेत आणि उत्तर कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून ते लेक डाहोपर्यंत पूर आणि हिमस्खलनाचा इशारा देण्यात आलाय. फोलफॅक्स कॅलिफोर्नियापासून नेवाडा राज्य मार्गापर्यंतचा रस्ता शून्य दृश्यमानतेमुळे बंद करण्यात आलाय. वार्षिक सांताक्लॉज उत्सवासाठी हजारो न्यूयॉर्कर आणि सॅन फ्रान्सिस्कन्स एकत्र जमले होते. क्रिसमसचा उत्साह न्यूयॉर्कमध्ये ओसंडून वाहताना दिसतोय. क्रिसमस ट्री, रेनडियर आणि एल्व्हन्सच्या रूपात काहींनी पोशाख केला होता, तर काही स्नोमॅनच्या आणि ग्रीनच्या रूपातही हजर होते. सांताक्लॉजच्या उत्सवासाठी होली जॉली क्रिसमस डीजेचं रिमिक्स नृत्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती आणि टाइम्स स्क्वेअरपासून या उत्सवाची सुरुवात झाली आहे. रशियात क्रिसमस फेअरला सुरुवात झाली आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये क्रिसमस फेअरसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये विविध देशातील वनस्पतींसह क्रिसमस उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. अरोकेरिया, टेंजेरियनची झाडं आणि काडोमासू ही सर्व झाडं सर्व वेगवेगळ्या संस्कृतींच्या क्रिसमस परंपरांचं प्रतिनिधित्व करतायत. रशियातील मुलांनी मॉस्कोच्या पश्चिमेकडील अर्खागेल्स्कोई इथल्या बर्फाच्या प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनात अगदी बर्फ कसा तयार होतो हे देखील मुलांनी पाहिलं. स्नोबॉल फाईट्स हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य होतं. हे प्रदर्शन 17 डिसेंबर ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत असणार आहे. अर्खागेल्स्कोई म्युझियम रिझर्व्हच्या बोटॅनिकल ग्रीन हाऊसच्या प्रदर्शन हॉलमध्ये याचं आयोजन करण्यात आलंय. अलास्काच्या नुईकसूटच्या इनुपियाकमध्ये सहसा मोठं विमान कधी उतरत नाही, पण अलास्का नॅशनल गार्ड SC-13J कॉम्बॅट किंग 2 हे नुकतंच या भागामध्ये उतरलंय. अलास्का नॅशनल गार्ड साल्वेशन आर्मीच्या संयोगानं हा पारंपरिक उत्सव म्हणून साजरा केला जातोय आणि यासाठी दरवर्षी अलास्कातील 3 गावं निवडली जातात. यावर्षी तिथल्या मुलांना भेटवस्तू म्हणून एक पुस्तक, स्नॅक्स आणि त्यांच्या वयासाठी योग्य ती स्वच्छता सामग्री दिली गेली आहे. अशी एक बॅकपॅक या मुलांना दिली गेली आहे. गेल्या 67 वर्षात नुईकसूटमध्ये हा उत्सव पहिल्यांदा साजरा केला जातोय. एक्सपो ट्रान्सपोर्ट व्हेनेझुएला इंटरनॅशनल 2022 मध्ये हॉट एअर बलून्स पाहायला मिळालेत. राजधानी कराकसमधील ला कार्लोटा हवाई तळावरती शेकडो लोक हॉट एअर बलून्समध्ये बसण्यासाठी एकत्र जमले होते. व्हेनेझुएलानं मेक्सिकन कंपनीशी हातमिळवणी करून देशात हॉट एअर बलूनची योजना आखली आहे. वार्षिक क्रिसमस परेडसाठी बोलिव्हियाची राजधानी ला पाझ या शहरात उत्साह पाहायला मिळाला. बोलिव्हियन समाजाच्या सुमारे 150 संस्थांनी आयोजित केलेल्या या परेडमध्ये 60 फ्लोट्स होते. शेकडो नागरिकांनी या परेडचा आनंद लुटलाय, तर ग्रीन्च परेडमध्येही अनेक लोक सहभागी झाले होते. आता जाऊयात लागोसमध्ये लागोस डॉग कार्निवलच्या 4थ्या आवृत्तीसाठी शेकडो कुत्रे आणि त्यांचे मालक एकत्र जमले होते. देशभरातून विविध जातीचे श्वान रंगीबेरंगी पोशाख घालून तिथे हजर होते आणि काहींनी विविध उपकरणं देखील परिधान केलेली दिसली आहेत. हा कार्यक्रम कुत्र्यांना समर्थन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि दत्तक घेण्यासाठी एक वेगळा संदेश देतोय.
हमास शासित गाझा पट्टीमध्ये ख्रिसमसच्या ट्रीवरील रोषणाईसाठी पॅलेस्टिनी ख्रिश्चन एकत्र जमले होते। हा उत्सव गाझा शहरातील यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशननं मोठ्या प्रमाणात साजरा केलाय। इस्रायलने गाझा ख्रिश्चनांना बेथलेहेमला जाण्यासाठी परवानगी अर्ज नाकारले। गाझा पट्टीतील 2 दशलक्ष मुस्लिम रहिवाशांच्या बरोबरीने सुमारे 1000 ख्रिश्चन आहेत, त्यापैकी बहुसंख्य ग्रीक ऑर्थोडॉक्स आहेत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। पॅरिसमधील पोलिसांनी फुटबॉल फॅन्सवरती अश्रुधुराचा मारा केला, कारण काही फॅन्सनी चॅम्प्स एलिसेसवरती एकत्र येत अतिउत्साहात दगडफेक केली। फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये पोर्तुगालवर मोरोको संघाचा विजय साजरा करण्यासाठी मोरोकोचे शेकडो फुटबॉल फॅन्स रस्त्यावरती उतरले होते। पॅरिसमधील चॅम्प्स एलिसेस जवळ फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि जमलेल्या फुटबॉल फॅन्सच्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप देखील करावा लागला, कारण फुटबॉल फॅन्सनी कतारमधील अल बायत स्टेडियमवरती फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत क्वार्टर फायनलच्या सामन्यात इंग्लंडवरती 2-1 असा मिळालेला विजय मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला। सिनेविश्वात काय झाले पाहूयात। किंग चार्ल्स तिसरा यांनी रेक्सहॅम AFCच्या मालकांची भेट घेतली। रेनॉल्ड्स आणि मॅकेहेलनी यांनी 2021 मध्ये क्लब विकत घेतला होता, जो वेल्समधील सर्वात जुना संघ आहे। किंग चार्ल्स आणि कॅमिला हे रेक्सहॅममध्ये होते आणि त्यांच्या या दौऱ्याचा भाग म्हणजे सॉकर क्लब भेट हा होता। टेलर स्विफ्ट दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे। सर्चलाइट पिक्चर्सनं ही घोषणा केली आहे। स्विफ्टनं लिहिलेल्या मूळ स्क्रिप्टमधून स्टुडिओ प्रोजेक्ट तयार करेल। कथानक किंवा कास्टिंग काय असेल याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही। ब्लॅक पॅन्थर वकांडा फॉरएव्हर सिनेमा रिलीज होऊन महिना झालेला आहे। सलग 5व्या वीकेंडला हा सिनेमा उत्तर अमेरिका बॉक्स ऑफिसवरती अव्वल स्थानावरती आहे। वकांडा फॉरएव्हरनं वीकेंडमध्ये 11.1 दशलक्ष डॉलर कमावलेले आहेत आणि म्हणजेच भारतीय चलनानुसार 91,554,750 रुपये या सिनेमानं कमावले। जगभरातील एकूण 767.8 दशलक्ष डॉलरची इतकी कमाई या सिनेमानं केली आहे। न्यूयॉर्कमधील आय हर्ट रेडिओनं द जिंगल बेल बॉलमध्ये कलाकारांचा सन्मान केला आहे। दुआ लिपा, लिझो, बॅकस्ट्रीट बॉयज आणि डेमी लोवॅटो आणि चार्ली पुथ यांच्यासह कलाकारांच्या स्टार स्टडेड लाईनअपचा गौरव करण्यात आला। हा सोहळा मॅडिसन स्क्वेअर गार्डन या इंडून स्पोर्ट्स अरेनामध्ये संपन्न झाला। हा सोहळा CW नेटवर्कवरती आणि CWTN.com वरती प्रसारित करण्यात येईल। कोल्डप्ले बँडनं लंडनमध्ये द जिंगल बेल बॉलमध्ये सादरीकरण केलं आहे आणि यावेळी कोल्डप्ले, सॅम स्मिथ, लेविस कॅपेल्डी यांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी प्रेक्षकांना उत्साहित केलं। यावेळी कॅपिटल FM रेडिओ स्टेशन द O2 इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये इतर कलाकार सॅम रायडर, किम पेट्रास, KSI आणि टॉम ग्रेनन यांची देखील उपस्थिती होती।